गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत DMR भरती 2025 याचा टाइम टेबल या परीक्षेचा जाहीर झालेला आहे। यामध्ये सगळ्यात जास्त पद ज्याचे आहेत, ज्याचं नाव आहे फार्मसी ऑफिसर, औषध निर्माता अधिकारी, याकरिता आपल्याला 200 पैकी जो पेपर आहे आपला, त्यामध्ये 160 प्लस गुण कसे मिळवायचे आहे किंवा शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला परीक्षेकरिता नेमकं काय करायचं आहे, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, तर याकरिता योग्य मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये दिलं जाणार आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। तर त्या अगोदर डब्ल्यू अकॅडमी मध्ये अजूनही कोणी बॅच जॉईन केलं नसेल किंवा ज्यांना बॅच संपलेली असेल, ज्यांना वाटत आहे मला DMR भरतीमध्ये वेगवेगळ््या पदाकरिता बॅच जॉईन करायची आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच, एक रिव्हिजन तुमची होणार आहे शेवटच्या दिवसामध्ये। तुम्ही 1 वर्ष झाले, 2 वर्ष किंवा 5 महिने झालेले आहेत अभ्यास करताय, परंतु त्या अभ्यासाचं रूपांतर आपल्याला रिव्हिजन मध्ये करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 10 ते 15 मार्क या ठिकाणी तुमचे वाढणार आहेत। तर याकरिता डब्ल्यू अकॅडमी मध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच, औषध निर्माता अधिकारी पदाकरिता जे 207 पद आहेत, तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे। ऑफर 999 रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत तुम्हाला दिली जाणार आहे। पुढच्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम आहे, तर अजून 1 महिना कालावधी आहे, तर 1 महिन्याचा जो ऑफरचा आहे 999 रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत आपण ही बॅच जॉईन करून देणार आहोत। तर यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे। तर बॅच जॉईन करण्याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच 10 ते 15 मार्क निश्चितपणे तुमचे या ठिकाणी वाढणार आहेत। तर 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। तर जास्त वेळ न घेता DMR भरती एक्झाम 2025 एकूण 1170 पदाकरिता ही जाहिरात वेगळ्या संवर्गाकरिता जाहीर झाली होती। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे पद होतं 207 पदे फार्मसी ऑफिसर, ज्यांचं डिप्लोमा पास आहेत, ज्यांचा बी फार्म झालेला आहे, ज्यांचा एम फार्म झालेला आहे, त्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। आणि एक चांगली सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे सरकारी नोकरीची, कारण एवढ्या जागा कुठे कोणत्याच डिपार्टमेंट मध्ये निघाल्या नाहीत। तर आपल्याला आता काय करायचं आहे, सिलेबस एकदा समजून सांगतोय, नंतर काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तर ते पण सांगणार आहे। मराठी विषय आहे तुम्हाला, इंग्लिश आहे, जीके जीएस, मॅथ, रिजनिंग, तांत्रिक घटक, हे सगळे विषय तुम्हाला 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारले जाणार आहे। तर निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाहीये, बरोबर आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही, तर तुम्हाला आउट ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे। आता याचे तुमचे हॉल तिकीट एक्झामच्या अगोदर 8 दिवस येणार आहेत, ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला लिंक वगैरे शेअर केली जाणार आहे, सांगितलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला आता जे तुम्ही एवढे दिवस झाले अभ्यास केलेला आहे ते रिवाइज करायचं आहे, हायलाइटरने हायलाइट करायचं आहे, किंवा ज्या नोट्स काढलेले मी शिकवत असताना ओके बॅच मध्ये ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे त्यांना मी सांगितलं होतं या विषयाचं हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे, टेक्निकल असेल, मराठी असेल, जीकेचं असेल, तेवढंच फक्त डेली तुमचा अभ्यास। आता जॉब करून तुम्ही स्टडी करत असाल तर 4 तास किंवा फुल टाइम जर अभ्यास करत असाल तर 8 तास तुम्हाला अभ्यासाला द्यायचे आहेत। तर यामध्ये अभ्यासामध्ये याच्यामध्ये स्लॉट पाडायचे आहेत, प्रत्येकी 2 तास तुम्ही काय करणार आहात, रिवाइज करणार आहात, आणि पुढचे 2 तास काय करणार आहात, तुमच्याकडे टॉपिक वाईज MCQ असो, PYQ असो किंवा प्रॅक्टिस पेपर हे सॉल्व्ह करायचे आहे। हे ना काय होणार आहे, तुमचं मार्क कमी पडो, प्रश्न चुको, तरीही नैराश्यामध्ये किंवा डिप्रेशन मध्ये न जाता तुम्ही कॉन्फिडेंटली राहायचं आहे की माझा अभ्यास कंप्लीट झालेला आहे, फक्त मला प्रॅक्टिस करतोय मी। तर यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला एक परीक्षेचं पॅटर्न कळणार आहे, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार। जो तुम्ही जर 100 प्रश्न सोडले त्यामध्ये जरी 10 प्रश्न तुमचे रिपीट झाले तर नक्कीच तुम्हाला बाकी विद्यार्थ्यांपेक्षा कुठेतरी तुम्ही पुढे असणार आहात। आणि प्रॅक्टिस टेस्ट किंवा टेस्ट असतील, टेस्ट सिरीज ह्या पण आपल्याकडे अवेलेबल टेस्ट सिरीज ऍप मध्ये दिलेलेच आहेत तुम्हाला ऑलरेडी 25 तर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे आहेत। काय होणार आहे टेस्ट सिरीज ना, तुम्हाला मराठीचे 10 क्वेश्चन, इंग्लिशचे 10 असे आपले मिक्स क्वेश्चन असणार आहे, जसं की IBPS पॅटर्न असेल, TCS पॅटर्न जे नवीन आलेलं आहे, 4 प्रश्न मराठी, 4 प्रश्न इंग्लिश, हे असे दिलेले आहेत। म्हणजे तुमच्या मेंदूला पण चालना मिळणार आहे, जो तुमचा फायनल पेपर होणार आहे त्याची प्रॅक्टिस, टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे। बघा, तुमचा समजा 2 तास देतोय मी, 2 तासाचा पेपर आहे, 90 मिनिटाचा आहे, त्या मिनिटामध्ये गणित बुद्धिमत्ता सॉल्व्ह होते, मराठी सॉल्व्ह होते, इंग्लिशचे प्रश्न व्यवस्थितरित्या तुम्हाला येत आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जो अभ्यास केलेला आहे ते तुम्हाला काय होत आहे, आठवत आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे,
तुम्हाला तिथे जम्बलिंग होत नाही किंवा द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही राहत नाही, कोणतं 3 सोडू का 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, हे तुमचं कमी होणार आहे. बघा, शेवटच्या दिवसामध्ये कॉन्फिडंट राहायचं आहे आणि जास्तीत जास्त एमसीक्यू आणि पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जो तुम्ही आतापर्यंत रीड केलेले आहेत, नोट्स काढलेले आहेत, त्या फक्त हायलाइटरने हायलाइट करायच्या आहेत. पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत प्रश्न सॉल्व्ह करायचे नाही. जे निगेटिव्ह तुमचे जवळपासचे कोणी फ्रेंड आहेत, काही मार्क पडतायत, अभ्यास नाही केला तरी यांच्यापासून दूर राहायचं आहे एक्झाम होईपर्यंत. ओके, कारण की तुम्हाला या परीक्षेमध्ये 207 पदामध्ये कुठंतरी लागायचं आहे आणि खूप चांगलं डिपार्टमेंट आहे DMR. यामध्ये तुमचं पेमेंट पण तुम्हाला माहित आहे, 35,000 स्टार्टिंग पेमेंट आहे आणि ते वाढवून 1,22,000 पर्यंत जाणार आहे. तर पेमेंट स्केल चांगला आहे आणि एक बऱ्याच दिवसानंतर ही जाहिरात 207 पदाकरिता प्रसिद्ध झालेली आहे, DMR भरती. तर याकरिता आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट करत आहोत आणि या बॅचचा नक्कीच तुम्हाला 100% या ठिकाणी फायदा होणार आहे. अगदी कमी शुल्कामध्ये 999 रुपयामध्ये ही बॅच तांत्रिक विषयाचे जसं रेग्युलर बॅच आहे तसेच त्या स्वरूपामध्ये फक्त एक रिव्हिजन स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे. टेस्ट सिरीज ई-बुक नोट्स सेम रेग्युलरला जे दिलेले आहेत ते तुम्हाला पण अवेलेबल होणार आहेत. त्यासोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. सर्व लेक्चर पहिल्या लेक्चर पासून शेवटचे टॉपिक पर्यंत सगळं टॉपिक वाईज एमसीक्यू, मॅरेथॉन, डेमो पेपर, त्यानंतर डेमो लेक्चर असतील, सगळं तुम्हाला या ठिकाणी फ्री मध्ये अवेलेबल होणार आहे बॅच जॉईन केल्यानंतर. तर बॅच जॉईन करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवा आणि जास्तीत जास्त अभ्यासावरती फोकस करा. राहिलेल्या दिवसामध्ये रात्रीचा दिवस करा, सुट्टी घ्या, पार्ट टाइम जॉब करत असाल तर. परंतु तुम्हाला या ठिकाणी माझा अंतिम गुणवत्ता यादीमध्ये नाव, अंतिम निकालामध्ये नाव आलंच पाहिजे. एक माझी पोस्ट आहे, या प्रयत्नाने तुम्ही काय करायचं आहे, चांगला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. प्रामाणिकपणाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. जे चांगले कष्ट घेत आहेत, चांगले मेहनत घेत आहेत त्या विद्यार्थ्यांचं 100% या ठिकाणी चांगले मार्क तुम्हाला मिळणार आहेत. तर चला, मी या ठिकाणी थांबतोय. सर्वांना ऑल दी बेस्ट देतोय एक्झाम करिता, अभ्यासाकरिता. काही अडचण असेल तर तुम्ही नक्की या नंबरवरती कॉल करू शकता. हॉल तिकीट ज्यावेळेस येईल, कसा पेपर पॅटर्न असणार आहे ते पण येणार आहे. ते सगळं तुम्हाला या ठिकाणी सेंटर कोणता आहे, एक्झाम टाइम कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहे, किती शिफ्ट मध्ये, हे सगळं सविस्तररित्या दिले जाणार. फक्त आपल्याकडे आता फक्त डेट आलेले आहेत, अजून तुमचं प्रत्येकाचं शेड्यूल आलेलं नाही प्रत्येक पदाचं. तर हे पण तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट एक्झाम रिलेटेड मिळणार आहे. थांबतोय, धन्यवाद.